हे अतुल बेनके कोण आहेत? एखाद्या पक्षाच्या अध्यक्षाने यांना उत्तर द्यावं इतका महत्त्वाचा माणूस आहे का हा? तुम्ही कोणाबद्दल विचारायला हवं आणि कोणाला महत्त्व द्यायला हवं हे ठरवायला हवं. दिलीप वळसेंनी त्यांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले नाहीत का हे त्यांना विचारा. मुळात ते किती वर्ष सत्तेत आहेत? 35 वर्ष आमदार, त्यापैकी 25 वर्ष मंत्री आहेत. आता ज्यांना 25 वर्षात विकास करता आला नाही ते आता काहीतरी सांगतात. मुळात हा संधी साधूपणा आहे. अनेकांना अनेक वर्ष संधी देऊन ही त्यांना कामं करता आलेली नाहीत. महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. आता मला कल्पना नाही ते कोणाबद्दल बोलले असावेत. आता देव बनायला कोणीतरी निघाले होते, त्यावर भाजप आणि RSSचे लोक वक्तव्य करायला लागले याची नोंद शहाण्या माणसांनी घ्यावी. छगन भुजबळ यांच्या भेटीनंतर मी सरकारने मनोज जरांगे यांना दिलेल्या आश्वासनांची माहिती मागितली होती, पण आम्हाला अजिबात कोणी संपर्क साधला नाही. त्यांच्यात काय चर्चा झाली याची कल्पना मला नाही. लोकशाही आहे, त्यामुळे प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. आज पिंपरी चिंचवडमध्ये माझी सभा आहे, तिथं माजी नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्ते आमच्या पक्षात प्रवेश करतायत. खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली त्यांना काम करायची इच्छा आहे. त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे पक्ष प्रवेश करून घेऊ. शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात असे संकेत शरद पवार पक्षाच्या अध्यक्षांनी उत्तर द्यावं एवढा कोण महत्वाचा माणूस आहे? कुणाबद्दल विचारायचं ह्याचे तारतम्य ठेवा. राजकारणात फलसूस माणसंही असतात, विधानं करतात, त्याची काही नोंद घ्यायची नसते त्या लेवलच्या लोकांनी. साहेब, आंबेगाव तालुक्यातील 40% अजून भाग सिंचनापासून वंचित आहे. असा असतानाही डिंबे धरणाला बोगदा पाडून हे पाणी मांडो धरणातून व तिथून पुढे कर्जदार येण्याचा घाट घातला जातोय. असं आहे. तसं असेल तर नक्की या तालुक्याची पाण्याची गरज लक्षात तालुक्याला विचार त्याची पार्श्वभूमी माहिती आहे. काही लोकांनी जे काही अलीकडे राजकारणात निर्णय घेतले त्या निर्णयाला उत्तर द्यायला त्याच्या काही दुसरी कुठली वाव नाही आणि त्यामुळे असे प्रश्न उपस्थित हे केले जातात. हे लक्षात घेतलं पाहिजे की आंबेगाव तालुक्यामध्ये 30-40 वर्षापूर्वी एकंदर पाण्याची स्थिती काय होती आणि आज काय स्थिती आहे. माझी खात्री आहे की चित्र बदलले, चांगलं चित्र होते. कारखानदारी वाढते, उसासारखं पीक वाढतंय आणि कारण नसताना भागाभागामध्ये अंतर वाढवण्याचं काम शहाण्या माणसांनी करू नये. शिरूरच्या 12 गावातील शेतकऱ्यांनी आज तुमची भेट घेतली. 12 गावातील शेतकऱ्यांचं गेले अनेक दिवसापासून पाण्यासाठी उपोषण सुद्धा सुरू होतं. त्यांनी आता माझ्याकडे निवेदन दिलंय आणि त्यांचं मागणं त्याच्यात आहे की आमच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा. त्यांनी मुंबईला गेले त्यानंतर पाटबंधारे मंत्री जे आहेत त्यांच्याशी सुसंवाद साधेन आणि या लोकांचं दुःख त्यांच्या कानावर पोचेल. वळसे पाटलांच्या मतदारसंघात हे मला माहिती नाही. त्यासारख्या गोष्टी मला माहीत असण्याचे काही कारण नाही, कारण ह्या निर्णय मी घेत नाही. जनता दरबार घेतला जातोय. नागरिकांच्या समस्या आज प्रचंड मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे आल्या. प्रश्न सुटले नाहीत का? तुमचं जुना सहकारी या ठिकाणचे आमदार आहे, त्याला विचारा ना हा प्रश्न, मला कसा विचारता. वळसे पाटील म्हटले की मी पाण्यासाठी सत्तेत सहभागी झालोय. कशासाठी? पाण्याचा मुद्दा पेटला, डिंबेच्या पाण्यासाठी. किती वर्ष सरकारमध्ये आहेत माझ्या ज्ञानात भर झाला. ती किती वर्ष माणसी आहेत सांगा ना. त्यांना हे जमलेलं नाही आणि आता सांगतायचे आम्ही इकडे गेलो तिकडे गेलो. आज संधी साधू फार दुसरं काही नाही. साहेब, लोकसभा जिंकली, आता विधानसभेची तयारी सुरू आहे. कशी रणनीती राहील शिरूर लोकसभा मतदार? नाही, साधी सरळ गोष्ट आहे.
आम्हाला महाराष्ट्राची विधानसभा हातात घ्यायची, महाराष्ट्र राज्य आम्हाला हवं आणि अनेकांना अनेक वर्ष संधी देऊन सुद्धा 20-30 वर्ष काही ठिकाणचे प्रश्न शिल्लक आहेत, तर त्याची पूर्तता करायची, त्यासाठी आम्हाला सत्ता हवी. आम्ही ज्यांच्या हातात सत्ता दिली त्यांच्याकडून लोकांचे प्रश्न सुटले नाहीत हे स्वच्छ दिसते. त्याला आता उत्तर शोधावं लागेल आणि ते उत्तर महाराष्ट्राची सत्ता हातात घेणं आणि लोकांचे प्रश्न सोडवणं. या पार्श्वभूमीवर राज्याचे ही निवडणूक जिंकणं गरजेचं आहे आणि राज्य योग्य रस्त्यावर आणण्याच्या उद्देशाची काळजी घेणं ही आवश्यकता आहे. आंबेगाव विधानसभा मतदारसंघात आहात तुम्ही. या जागेवरती शिवसेनेने दावा केला, राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे, तरी पण सुटलेली जागा वाटपायला असं आहे की या सगळ्या पक्षाचा दावा करायचा अधिकार आहे. आम्ही त्यांच्याशी चर्चा करू आणि एक वर्षाने आम्ही इच्छा निर्णय घेऊ. पुणे जिल्ह्यामध्ये पहिल्यापासून आपलं वर्चस्व राहिलेलं आहे. एकंदरीत पुणे जिल्ह्यामध्ये साधारण किती जागा आपल्या पक्षाला राहतील? मी मगापासून सांगतोय की तिन्ही पक्ष एकत्र बसतील, एकत्र बसून निर्णय घेतील. त्याच्यामध्ये आम्ही अला जागा बला जागा किंवा कला जागा द्या असा आग्रह आम्ही करणार नाही. आम्ही राज्याला स्थिर सरकार हे आम्हाला द्यायचं आहे आणि पुणे जिल्ह्यात नाही पण महाराष्ट्रातले सगळे जिल्हे त्या ठिकाणी आम्ही एकत्र येऊन लोकांच्या समोर जाणार आहोत आणि हे राज्य योग्य रस्त्यावर आणणार आहोत. साहेब, छगन भुजबळ साहेब तुम्हाला मध्यंतरी भेटले होते, त्यानंतर तुम्ही म्हणाला होता की मनोज जरांगे यांना नेमकं सरकारनं काय काय आश्वासन दिले ते सांगावं. काही तुमच्याकडे संपर्क साधलाय का त्या संदर्भात? काही अजिबात नाही. काय त्यांचं बोलणं झालं मला माहिती नाही. लोकनायक न्यूज